नमस्कार. विचार करा, एक अशी शक्ती जी दिसत नाही पण वस्तू हलवते, त्यांना चिटकवते आणि इतकंच काय, अगदी ट्रेनला सुद्धा हवेत तरंगायला लावते. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय चुंबकत्वाबद्दल. चला तर मग ह्या अदृश्य शक्तीच्या जगात एक फेरफटका मारूया आणि तिचं रहस्य उलगडूया. बरं, ही काय कुठली दूरची गोष्ट नाहीये. ही शक्ती आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे बघा ना, फ्रिजच्या दारापासून ते दिशा दाखवणाऱ्या कंपासपर्यंत आपण ती सतत अनुभवत असतो. पण मग प्रश्न हा आहे की ही शक्ती नक्की आहे तरी काय? अगदी हाच प्रश्न. फ्रीजला ती छोटीशी नोट कशी काय चिकटून राहते? किंवा त्या पिन होल्डरमध्ये सगळ्या पिना कशा एकत्र राहतात? हे प्रश्न आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी पडलेच असतील. आणि गंमत म्हणजे या साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टींमागे एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग विज्ञान लपलेलं आहे. हे बघा, इथे या दोन्ही चित्रांमध्ये नेमकं तेच दिसतंय. तो पिन होल्डर आणि फ्रीजचा दरवाजा. ही दोन्ही चुंबकत्वाची अगदी रोजच्या वापरातली उदाहरणं आहेत. आणि याची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? ही एक अशी शक्ती आहे जी वस्तूंना हात न लावता, म्हणजे स्पर्श न करताही त्यांच्यावर प्रभाव टाकते. कमाल आहे नाही का? चला, आता थोडं इतिहासात डोकावूया. या शक्तीचा उगम कसा झाला याची गोष्ट ऐकूया. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या जबरदस्त शक्तीचा शोध खूप खूप वर्षापूर्वी एका अपघाताने लागला होता. ही एक प्राचीन ग्रीक दंतकथा आहे जी आपल्याला चुंबकाच्या शोधाची गोष्ट सांगते. जरा कल्पना करून बघा, तो मेंढपाळ मॅग्नस आणि त्याचे बूट आणि काठी त्या दगडाला असे काही चिकटले की वेगळेच होईनात. त्याला किती आश्चर्य वाटलं असेल, नाही का? काय होत आहे हेच त्याला कळेनसं झालं असेल. तर तो जो काही रहस्यमयी काळा दगड होता, तोच होता मॅग्नेटाईट. त्याला नंतर लोडस्टोन असंही नाव मिळालं. खरं तर हाच मानवाचा त्या अद्भुत शक्तीशी झालेला पहिला संपर्क होता. आणि गंमत म्हणजे त्या मेंढपाळाच्या मॅग्नसच्या नावावरूनच पुढे मॅग्नेटिझम हा शब्द तयार झाला. ठीक आहे, तर आपल्याला आता हे कळलं की याचा शोध कसा लागला, पण खरी मजा तर पुढे आहे. आता आपण हे समजून घेणार आहोत की ही शक्ती नक्की काम कशी करते. म्हणजे तिचे काही नियम आहेत का? चला पाहूया. हो, तर या अदृश्य शक्तीचे काही मूलभूत नियम आहेत का? नक्कीच आहेत. आणि हे नियम खूप सोपे पण तितकेच महत्त्वाचे आहेत. चला, आपण ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर पहिला नियम आणि सगळ्यात महत्वाचा, चुंबक काही सरसकट सगळ्याच वस्तूंना आकर्षित करत नाही. इथे बघा, वाळू, कागद, लाकडी भुसा यापैकी कशालाही तो चिकटत नाहीये. तो खेचून घेतोय फक्त त्या लोखंडाच्या किस्साला. म्हणजे तो फक्त काही विशिष्ट पदार्थांनाच स्वतःकडे ओढून घेतो. आणि याच नियमावरून पदार्थांचे दोन सोपे प्रकार पडतात. एक म्हणजे चुंबकीय पदार्थ, जसं की लोह, कोबाल्ट, निकेल, जे चुंबकाकडे आकर्षित होतात. आणि दुसरे म्हणजे अचुंबकीय पदार्थ, जे चुंबकाकडे अजिबात आकर्षित होत नाहीत. आहे की नाही सोपं? आता दुसरा नियम, प्रत्येक चुंबकाची सगळी शक्ती त्याच्या कडेला म्हणजे दोन टोकांवर एकवटलेली असते. इथे चित्रात दिसते बघा, सगळ्यात जास्त लोखंडाचा किस त्या टोकांनाच चिकटलाय. ह्या दोन पॉवरफुल पॉइंट्सना आपण ध्रुव किंवा पोल्स म्हणतो. एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. समजा आपण एका चुंबकाचे दोन तुकडे केले तर काय होईल? तर त्या प्रत्येक तुकड्याला आपोआप स्वतःचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव तयार होतात. आपण त्याचे कितीही लहान तुकडे केले तरी हेच घडतं. म्हणजे आपण कधीच एका ध्रुवाला, म्हणजे फक्त उत्तर किंवा फक्त दक्षिण ध्रुवाला वेगळं करू शकत नाही. आणि आता येतो चुंबकत्वाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम. तो म्हणजे विरुद्ध ध्रुव, म्हणजे उत्तर आणि दक्षिण एकमेकांकडे खेचले जातात. याला म्हणतात आकर्षण. आणि समान ध्रुव, म्हणजे उत्तर उत्तर किंवा दक्षिण दक्षिण एकमेकांना दूर ढकलतात. याला म्हणतात प्रतिकर्षण. आकर्षण आणि प्रतिकर्षण याच दोन गोष्टींवर सगळे चुंबकत्व अवलंबून आहे. बरं, आत्तापर्यंत आपण बोलत होतो ते नैसर्गिक चुंबकाबद्दल, जो त्या मेंढपाळाला सापडला होता. पण मानवाने इथेच थांबणं शक्य नव्हतं. आपण या शक्तीचा वापर करून काय काय चमत्कार घडवले आहेत ते आता पाहूया. तर चुंबकाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक चुंबक, जसं की तो लोडस्टोन, जे आपल्याला निसर्गात सापडतात. आणि दुसरे म्हणजे मानवनिर्मित चुंबक, जे आपण आपल्या गरजेनुसार पाहिजे त्या आकारात आणि ताकदीचे बनवतो. आणि हे मानवनिर्मित चुंबक अनेक वेगवेगळ्या आकारात आणि प्रकारांमध्ये येतात. इथे बघा, पट्टी चुंबक, घोड्याच्या नाल्याच्या आकाराचा चुंबक, गोल चकतीसारखा, असे कितीतरी प्रकार आहेत. आणि प्रत्येक आकार हा एका विशिष्ट कामासाठी डिझाईन केलेला असतो. पण मग येतो एक असा प्रकार ज्याने सगळं काही बदलून टाकलं. तो म्हणजे विद्युत चुंबक. यात काय होतं, तर आपण विजेचा वापर करून
एका साध्या खेळ्यासारख्या वस्तूला सुद्धा तात्पुरता पण खूप शक्तिशाली चुंबक बनवू शकतो. विद्युत चुंबकाची सगळ्यात मोठी खासियत काय आहे माहितीये? ती म्हणजे आपण त्याला पाहिजे तेव्हा चालू किंवा बंद करू शकतो, म्हणजे बटन दाबल्यासारखं. जोपर्यंत वीज चालू आहे तोपर्यंत तो चुंबक म्हणून काम करतो. वीज बंद केली की तो पुन्हा एक सामान्य धातू बनतो. आणि ही जी स्विच ऑन ऑफ करण्याची क्षमता आहे ना, तीच आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा आहे. तर आपण जे काही साधे नियम पाहिले त्याच नियमांना समजून घेऊन आपण आज अक्षरशः अविश्वसनीय वाटेल असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. बघायचंय कसं? जरा विचार करा, मोठमोठा क्रेन्स ज्या विद्युत चुंबकाच्या मदतीने अवजड सामान उचलतात, हॉस्पिटलमधल्या MRI मशीन्स, आपल्या क्रेडिट कार्ड आणि हार्ड डिस्कमध्ये डेटा साठवण्यासाठी, आणि हो, अतिशय वेगवान हवेत तरंगणाऱ्या मॅग्लेव ट्रेन्स, या सगळ्यामागे आहे हीच अदृश्य शक्ती. इथे चित्रात दिसतंय भंगार उचलणारी ती अजस्त्र क्रेन, हॉस्पिटलमधला तो MRI स्कॅनर आणि अगदी क्रेडिट कार्ड स्वाईप करण्याची क्रिया. चुंबकाची हीच ताकद आज उद्योगांपासून ते वैद्यकीय क्षेत्रापर्यंत आणि आपल्या रोजच्या जीवनात अक्षरशः सगळीकडे वापरली जाते. आणि हे तर बघा, मॅग्लेव ट्रेन. आठवते आपण प्रतिकर्षणाबद्दल बोललो होतो? समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. त्याच साध्या नियमाचा वापर करून ही ट्रेन रुळांवर न घासता अक्षरशः हवेत तरंगत प्रचंड वेगाने पुढे जाते. घर्षणच नाही, किती अविश्वसनीय आहे हे तंत्रज्ञान. तर बघा, एका मेंढपाळाला सापडलेल्या त्या साध्या दगडापासून ते हवेत तरंगणाऱ्या ट्रेनपर्यंतचा हा प्रवास आपण पाहिला. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हीच अदृश्य शक्ती आपल्याला भविष्यात आणखी काय काय बनवायला, काय काय शोधायला मदत करेल. या प्रश्नावर विचार करत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत.